नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे तरुण भारत डिजिटल. तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं, असंच काही तमिळनाडूच्या राजकारणात नव्यानं उगवलेल्या ताऱ्याच्या बाबतीत म्हणावं लागेल. बरोबर, मी बोलतोय थलपती विजयच्या TVK पक्षाच्या भरघोस यशाबद्दल आणि विजयच्या करिश्म्याबद्दल. द्रमुक आणि अण्णा द्रमुक या प्रस्थापित आणि जनमानसात मुळं असणाऱ्या पक्षाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात खिंडार पाडण्याचं काम थालानं केलं आहे. बॉक्स ऑफिसवर कमाल करणाऱ्या विजयला निवडणुकात यश मिळेल की नाही याबद्दल विरोधकांनी त्याची चेष्टा केली होती. पण विजयचं हे यश अचानक आलेलं नाही किंवा त्याला चित्रपटात मिळालेल्या यशामुळं त्याचं पारडं राजकारणात जड झालं असं मानण्याचं अजिबात कारण नाही. तमिळनाडूच्या राजकारणात यापूर्वीही फिल्म इंडस्ट्रीतल्या स्टार्सनी मोठं यश मिळवलं होतं. करुणानिधी यांनी तर स्वतंत्र द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच DMK या पक्षाची स्थापना करून 5 वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याची किमया केली होती. यानंतरचं मोठं उदाहरण म्हणजे दिवंगत नेत्या आणि तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता. थलपती विजयचं उदाहरण या दोन्हीपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या वेगळं आहे. त्याचं कारण म्हणजे विजयने केलेली संघटनात्मक बांधणी आणि त्याच्या फॅन्सचं उभारलेलं मोठं जाळं. 22 जून 1974 चेन्नईत चंद्रशेखर यांच्या घरी एक मुलगा जन्मला, ज्याचं पूर्ण नाव होतं जोसेफ विजय चंद्रशेखर. या मुलाची आई हिंदू तर वडील कॅथलिक ख्रिश्चन होते. एकाच घरात विजयनं कधी क्रूस पाहिला तर कधी श्रद्धेनं केल्या जाणाऱ्या आरत्या, कधी क्रिसमस पाहिला तर कधी विष्णुपूजा. तर हा विजय आपल्या वडिलांप्रमाणे चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमावण्यासाठी लहानपणापासूनच धडपडत होता. 1992 साली विजयचा पहिला चित्रपट आला. त्याचं नाव होतं नलैया थिरपू. चित्रपट चालला नाहीच, पण विजयच्या अभिनयाची, त्याच्या दिसण्याची चेष्टा केली गेली. पण असल्या टीकेनं थांबेल तो विजय कसला? दरम्यानच्या काळात विजयच्या आयुष्यात एक मुलगी आली, संगीता सुर्णलिंगम. श्रीलंकेतील तमिळ घराण्यातील या मुलीने विजयचा हात पकडला, तो आयुष्यभरासाठीच. 25 ऑगस्ट 1999चा दिवस. याच दिवशी विजय लग्नाच्या बंधनात अडकला. विजय आता त्याच्या करिअरकडे अत्यंत गांभीर्यानं पाहायला लागला होता. त्याच्या चित्रपटांना आता प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घ्यायला सुरुवात केली होती. गिल्ली, तुपक्की, मर्सल, सरकार या त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कल्लाच केला होता आणि विजय आता तमिळ चित्रपटसृष्टीचा स्टार झाला होता. पण हे सगळं सुरू असताना विजयच्या भविष्यात मात्र काही वेगळाच योग होता, याची कल्पना खुद्द विजयला सुद्धा नसेल. 26 जुलै 2009 हा दिवस विजयच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा होता. कारण याच दिवशी पट्टकोटई येथे विजयने आपल्या लाखो चाहत्यांना एकत्र बोलावलं आणि त्या बलाढ्य जमावाला नाव दिलं विजय मक्कल इयक्कम. विजयने त्यांना एकच सल्ला दिला, आता तुम्ही माझं गुणगान गात बसू नका, लोकांसाठी काम करा, त्यांचे प्रश्न मांडा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. यानंतर विजयचे चाहते कामाला लागले. त्यांनी समुद्रकिनारे स्वच्छ करायला सुरुवात केली, पूरग्रस्तांना मदत करायला सुरुवात केली, नीटमुळं आत्महत्या झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भेटी द्यायला सुरुवात केली आणि त्यांचं मनोबलसुद्धा वाढवलं. स्टरलाईट गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या कित्येक पीडितांना विजयच्या विजय मक्कल इयक्कम या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भरघोस मदत केली. विजयचा बोलबाला असा अचानक झाला नाही, त्याला या सगळ्याची पार्श्वभूमी होती. तमिळनाडूमधल्या तुतुकुडी येथे स्टरलाईट प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या जमावावर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता आणि या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला होता. विजय तिथेही पोहोचला आणि त्यानं लोकांची मदत केली. लोकांसाठी विजय आता आश्वासक चेहरा झाला होता, कारण लोकांनीच त्याला तसं मान्य करायला सुरुवात केली होती. विजयचा हा प्रभाव सरकारला समजला नाही. सरकारनं त्याकडे दुर्लक्षच केलं. त्यांना हे समजत नव्हतं की विजयचे कार्यकर्ते किंवा चाहते गावागावात, बूथ-बूथवर लोकांमध्ये सहज मिसळून जात आहेत आणि ही धोक्याची घंटी आहे हे त्यांना समजलंच नाही. विजयच्या या कामाचा मोठा परिणाम येणाऱ्या काळात होणार होता. DMKने विजयची खिल्ली उडवायला सुरुवात केली. ADMKनेही विजयकडं दुर्लक्षच केलं. 2014 साली विजयची एक फिल्म आली होती, त्याचं नाव होतं कथिती. या चित्रपटात त्यानं थेट DMKने केलेल्या 2Gच्या घोटाळ्यावरच भाष्य केलं आणि यानंतर मात्र विजय सरकारच्या डोळ्यात खूपू लागला. विजय एवढ्यावर थांबला नाही, त्यानं हळूहळू सगळ्यांनाच आपल्या शिंगावर घ्यायला सुरुवात केली. 2017 साली आलेल्या मर्सलमध्ये विजयनं BJPच्या GST धोरणावर कठोर टीका केली. या चित्रपटाला प्रचंड यश मिळालं. यानंतर विजयनं DMK पक्षानं राबवलेल्या मोफत योजनांवर बोचरी टीका केली. तो चित्रपट होता सरकार. ही टीका इतकी बोचरी होती की DMK पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थिएटर्स फोडून आपला रोष व्यक्त केला. पण या चित्रपटानं 100 कोटींचा गल्ला जमवला. विजय 2010 सालापासून सामाजिक क्षेत्रात थेटपणे असा सक्रिय होता.
2010 साली झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनात विजयनं प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. याचा परिणाम म्हणून DMK पक्षानं त्याचा कवालन हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासूनच रोखला. यानंतर विजयनं जे काही केलं ते सगळ्यांची झोप उडवणार होतं आणि इथेच विजयच्या थेट प्रवेशाची नांदी झाली. विजय थेट जयललिता यांना भेटला. त्या काळात जयललिता ADMK पक्षाच्या सर्वेसर्वा होत्या. विजयने आपली सगळी संघटना ADMK पक्षाच्या पाठिंब्यासाठी लावली. ही फौज थोडी नव्हती. या फौजेनं मोठा जल्वाच केला. निवडणुकीत 50 मतदारसंघात या फौजेनं काम करायला सुरुवात केली आणि परिणाम असा झाला की 50 पैकी 43 जागांवर जयललिता यांच्या ADMK पक्षाने विजय मिळवला. पण त्यानंतर विजयच्या पदरी मात्र मोठी निराशा झाली. कारण विजयानंतर ADMKने विजयला पूर्णतः दुर्लक्षितच केलं. इथंच ठिणगी पडली ज्याची आग संपूर्ण तमिळनाडूमध्ये पसरणार होती. विजय पेटून उठला आणि त्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानं 169 जागांपैकी 115 जागांवर मोठी बाजी मारली. हे यश थोडं नव्हतं, ते खूप मोठं होतं. पहिल्याच निवडणुकीत विजयनं विरोधकांची झोप उडवली होती. यानंतरची तारीख तमिळनाडूच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली होती. ती होती 2 फेब्रुवारी 2024. एका नव्या कोऱ्या पक्षाची घोषणा झाली. नाव होतं तमिळगा वेत्री कझगम. विजयने आता चित्रपटसृष्टी सोडल्याचे जाहीर केले आणि त्याचा शेवटचा चित्रपट होता नायगम, अर्थात लोकांचा नायक. हा चित्रपट नव्हता, हा त्याचा जाहीरनामा होता. पक्ष जन्मला आणि अनेक लोक सोबत येत गेले. कितीतरी निष्ठावान लोकांच्या जोरावर विजयने आता मोठ बांधायला सुरुवात केली. विजय आता थांबणार नव्हता. त्याचं ध्येय ठरलं होतं. पुदुच्चेरीचा माजी आमदार बस्सी आनंद, अड्डाव अर्जुन, CTR निर्मल कुमार ज्यानं ADMKच्या IT विंगची जबाबदारी सांभाळली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मदतीला आला तो म्हणजे धुरंधर रणनीतिकार प्रशांत किशोर. झालं, विजयच्या युद्धाची रणनीती तयार झाली. सेनापती ठरले, रणनीती ठरली आणि निवडणुका सुद्धा. विजयनं सुरुवातीपासूनच पेरियार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आपल्या पक्षाची वाटचाल असेल असं जाहीर केलं होतं आणि इथे त्याला हिंदू समुदायाचा विरोध झाला. दुसरीकडे तुझ्या चित्रपटात तू मुस्लिमांना बदनाम करतो असं म्हणत मुस्लिमांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली. तरीही विजय ठाम होता. पेरियार, रामास्वामी नायकर आणि बाबासाहेब आंबेडकर हे 2 आयडल विजयने प्रमाण मानून वाटचाल सुरू केली. ऑक्टोबर 2024 रोजी विक्रंदी येथे झालेल्या TVK पक्षाच्या राज्यस्तरीय मेळाव्याला 14 लाखांची गर्दी जमली. ADMK आणि DMK पक्षांच्या पोटात या संख्येमुळं आणि तरुणांच्या प्रचंड पाठिंब्यानं साहजिकच गोळा आला. विजयचा पुढचा काळ मात्र थोडासा कठीण होता. एका मोठ्या घटनेनं विजय अस्वस्थ झाला. हा होता TVK पक्षाचा दुसरा मेळावा. इथं मात्र अघटित घडलं. 27 सप्टेंबर 2025 करूर इथं झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात प्रचंड चेंगराचेंगरी झाली, ज्यात 41 जणांचा मृत्यू झाला तर 80 जण जखमी झाले. ही घटना विरोधकांसाठी कोलीच ठरली. TVK पक्षाचे महासचिव बस्सी आनंद, निर्मल कुमार यांच्यावर या घटनेनंतर गुन्हा नोंदवण्यात आला. झालं, आता विजय संपला, कारण त्यानं पक्षाचा प्रचारच थांबवला. विरोधकांना आनंद झाला, मात्र विजय थांबणारा नव्हता. या घटनेनं तो व्यथित जरूर झाला, पण थांबला नाही, काम करत राहिला. विजयच्या पत्नीनं याच काळात त्याच्या विरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. आरोप होता विश्वासघात आणि मानसिक वेदना. चाहत्यांनी याच काळात विजयची पत्नी संगीता विरोधात सोशल मीडियावर राळ उठवली. विजय मात्र शांत होता. तो काहीच बोलला नाही. तो बोलला मार्च 2026 मध्ये. त्याच्या एका घोषणेनं सगळ्यांनीच त्याची खिल्ली उडवली. TVK पक्ष कुणाशीही युती करणार नाही, सर्वच्या सर्व म्हणजे 234 जागा लढवणार. अनेकांना हा आत्मघातकी निर्णय वाटला, पण विजय ठाम होता. त्याला विजयाची खात्री होती. अखेर 4 मे रोजी आपले शब्द विजयनं खरं करून दाखवले. TVKने 106 जागांवर विजय मिळवला. DMKला 74 जागा तर रालोने 52 जागांवर विजय मिळवला. तमिळनाडूच्या राजकारणात विजय नव्याने आपला अजेंडा घेऊन आलाय. त्याने मूल्यात्मक राजकारणाला प्राधान्य दिलंय. ख्रिश्चन वडील आणि हिंदू आईनं दिलेल्या सर्वसमावेशक संस्कारांना विजयनं राजकीय प्रवासात स्थान दिलं. धार्मिक तेढ आणि संशयाचं वातावरण असणाऱ्या भोवतालात विजय आपलं असं काही म्हणणं घेऊन आलाय. आता बघूया त्याचा प्रवास नेमका कोणत्या दिशेला जातोय. धन्यवाद.